होतं म्हणजे हे असं होतं. तो रस्ता होता. दगड बघा किती मोठा आहे. थोडं थोडं हिमालय आजचा पाठ दिसायला चालू झालंय. सध्या पाऊस थांबला आहे. देवभूमी उत्तराखंडमधील चारधाम यात्रा म्हणजेच प्रत्येक प्रवाशाचं एक स्वप्न. त्याला मी आणि तुम्हीही काही अपवाद नाही. हरिद्वारची गंगा आरती, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि शेवट परत हरिद्वारची गंगा आरती असं या प्रवासाचं स्वरूप तयार करून ऑगस्ट महिन्यात प्रवासाला सुरुवात केली. बांद्रा स्टेशन मुंबईवरून दररोज रात्री 12:05 धावणारी हरिद्वार एक्सप्रेस पकडली. प्रवासी भाडं अंदाजे 1700 रुपये होतं आणि प्रवास चालू झाला चारधाम यात्रेच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पोचलो हरिद्वार स्टेशनवर. तर हे हरिद्वार स्टेशन आहे बघा. हरिद्वार स्टेशनवरून पहाडी एरिया दिसायला चालू होतो. आम्ही हरिद्वार स्टेशनला, हे हरिद्वार स्टेशन आहे आणि आमचे सचिन भाई आलेत आम्हाला पिक करायला. हे पिक करायला ही गाडी आहे. हे हॉटेल हरिद्वार स्टेशनपासून एक 800 मीटर अंतरावर आहे. मधला पहिला चहा. हरिद्वारपासून ही रिक्षा मिळते. 20 रुपये तिकीट आहे याचं आणि हे तुम्हाला गंगा घाटपर्यंत घेऊन जातात. नंतर हा 2-4 ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. आणि हे ऋषिकेश. तर जे बांधव येतील त्यांनी लक्षात ठेवा. तर आता ही रिक्षामधून आम्ही चाललोय गंगा स्नानला आणि तुम्ही ही रिक्षा बघू शकता. एक पुढे पण गेली आमची. पुढे बघा, एका रिक्षामध्ये 5 लोक बसतात. एक वेगळा अनुभव आहे, तुम्ही घेऊ शकता. ही ती गाडी आतमधून. हे हरिद्वार की गलिया. हा गंगा घाट आहे समोरचा. त्यामुळे जर लवकर आला तर गंगा स्नान सकाळीच करून घ्या. गंगा आरतीच्या वेळी थांबू नका. पाणी थंड आहे पण तुम्ही स्नान तर करू शकता. गंगा घाटच्या बाजूलाच एक बाजार आहे. सगळी तिथे मार्केट आहे. तुम्हाला तिथं शॉपिंग करता येईल. आता अनुभव घ्यायला चाललो आहे बहुतेक देशातल्या सगळ्यात मोठ्या महाआरतीचा म्हणजे गंगा आरतीचा. तर हे गंगा आरतीचं ठिकाण. गंगा स्नान लो भैया आरती में भोग के लेके के लिए अच्छे बने लो भैया आरती में. आम्ही आलो चंडी देवीच्या इथे
आणि एक विशेष म्हणजे आम्हाला मराठी माणूस तिकीट भेटला. आहे चंडी देवी मनसा देवीची तिकीट आहे ते 2 दिवस व्हॅलिड आहे. चंडी देवी मनसा देवीची तिकीट आहे ते 2 दिवस व्हॅलिड आहे. आता तुम्ही चंडी देवी करा पुढे उद्या सकाळी डायरेक्ट गंगोत्रीला जायचं. गंगोत्रीला जायचं मग फक्त चंडी देवीची तिकीट घ्या. हा कारण परत आम्हाला ह्या घाटावर पण जायचं ना, परत आरती भेटली मग फक्त मनसा देवी नाही होणार. मग फक्त चंडी काय नाही, होणारच नाही आज. मग चंडी देवी घेऊन आपण. फक्त चंडी देवी. चंडीदेवी मंदिर आहे, त्याला पर हेड 200 रुपये तिकीट आहे आणि रोपवेनी जाता येतं. हा रोपवेचा एंट्रन्स आहे. हे आहे केबल कार. चंडीदेवीला याल तर माकडांपासून खूप सावधान राहा, कारण तुमच्या हातात जे काय आहे ते ओढलं जाईल आणि खूप त्रास देतील तुम्हाला. तर हे तेवढं लक्षात ठेवा. चंडीदेवीला याल तेव्हा तुम्ही खाण्याचं साहित्य काय आणू नका जर रोपवेने येत असाल तर. चंडीदेवीचं मंदिर. मॉर्निंग मित्रांनो, दिवस दुसरा. आज आमचा ट्रॅव्हल आहे पासून यमुनोत्रीला. यमुनोत्री 4 धाममधलं पहिलं धाम आहे. काल आमचं गंगा आरती आणि गंगा स्नान झालेलं आहे. हरिद्वारपासून यमुनोत्री जवळपास 250 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही लवकरच 4:15ला निघतो पहाटे. तर भेटूया आपण यमुनोत्रीला. आणि या 2 आमच्या गाड्या आहेत, ही एक आणि ही एक. देहरादूनच्या पहाडी दाखवतो तुम्हाला. जाता जाता खूप ठिकाणी लँडस्लाईड सुद्धा झालं होतं. म्हणजे हे असं होतं, तो रस्ता होता. हे बघा खरं लँडस्लाईड. दगड बघा किती मोठा आहे. मसुरी क्रॉस करून पुढं आले, पण तुम्ही बघू शकता इथं ट्रॅफिक जाम झाले. इथं लँडस्लाईड झालेलं आहे आणि आमच्या गाड्या आहे इथे पाठीमागे मागे अडकून पडल्यात. काम चाललेलं आहे. पुढे काम चालू आहे आणि बोलतायत की अर्धा 1 तास तरी कमीत कमी लागेल. बघूयात आपण. कुठल्या डिपार्टमेंटचे काम करतो? PWD वाले आलेले आहेत काम करायला. जवळपास 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवासाला परत एकदा सुरुवात झाली.
10 तासांचा खडतर प्रवास आणि 4 ते 5 लँडस्लाईड बघून आल्यानंतर आम्ही पोचलो बारकोटमध्ये. बारकोटमध्ये हॉटेल हिमालया व्ह्यू रिसॉर्ट हे हॉटेल आहे आणि त्याचं नाव हिमालया व्ह्यू रिसॉर्ट का आहे हे तुम्हाला कळेल आता. हा समोर हिमालय रेंज हे हॉटेल, हे जे समोरचे झेंडे दिसतात ते हॉटेलच्या समोर. आणि इथे आता धुकं आहे आणि पाऊस आहे त्याच्यामुळे हिमालय दिसत नाही आहे, पण इथे हिमालय दिसतं. तर खडतर प्रवास केलेला त्याचा क्षीण निघून गेला असं म्हणेन मी. तर पाऊस पण चालू आहे. लँडस्लाईड डेंजर होत्या पण त्या क्रॉस करून आलो. आणि हा व्ह्यू, ही बारकोट सिटी. बारकोट हे यमुनोत्रीपासून 50 ते 60 किलोमीटर पाठीमागे आहे. प्लॅन तर असा होता सकाळी लवकर 4 वाजता निघून बारकोटमध्ये या हॉटेलवर न येता डायरेक्ट यमुनोत्रीला जायचं आणि यमुनोत्रीचा जो 6 ते 7 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि दर्शन घेऊन परत रिटर्न या हॉटेलवर यायचं. पण आम्हाला यायला खूप उशीर झाला, जवळपास 2 ते 3 तास आमचे ते लँडस्लाईडमध्ये गेले. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आज इथेच राहायचं आणि उद्या सकाळी लवकर उठून मग यमुनोत्रीला जायचं आणि दर्शन घेऊन मग पुढे गंगोत्रीला जायचा प्लॅन आहे. तर बघूयात, थोडं हिमालयाचा पाठ दिसायला चालू झालं आहे. सध्या पाऊस थांबला आहे आणि धुकंही नाही आहे. आणि आत्ता आम्ही इथे आहे तर इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं तर 1-2 मंदिर आहेत, त्या मंदिराला जेवण करून आम्ही त्या मंदिराकडे जाऊ. आणि ही सगळी पहाडी आहे आणि हे हॉटेल आहे. हॉटेलपासून वर 1 किलोमीटर चालत आलो आहे ट्रेक करत. ते त्यांच्या ग्रामदैवत आहे, त्यांनी सांगितलं होतं. तर हे ते मंदिर आहे, छान असं मंदिर. चला, आजचा दिवस तर संपत आला. बारकोटमध्ये राहिले असल्यामुळे आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही हे गाव थोडं एक्सप्लोर केलं. उद्या पहिला धाम जो यमुनोत्रीला जाणार आहे आणि हा एक सिक्वेन्स पहिल्यापासून फॉलो केला जातो. ज्यांना 4 धाम करायचं आहे त्यांनी पहिली सुरुवात गंगा आरतीने करतात. म्हणजे असं बोलतात की ते लाभतं तुम्हाला, म्हणून गंगा आरतीने आम्ही सुरुवात केली. गंगा आरती चांगली झाली. आता आम्ही यमुनोत्रीला चाललो आहे. 4 जे धाम आहेत त्याच्यापैकी यमुनोत्री आणि गंगोत्री एकाच डिस्ट्रिक्टमध्ये येतात, जे की उत्तर काशीमध्ये. नंतर केदारनाथ जे येतं ते रुद्रप्रयाग डिस्ट्रिक्ट आहे आणि शेवटचं धाम बद्रीनाथ हे चमोली डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हे 4 धाम सोडून सुद्धा अजून काही ट्रेक आहेत, जसे की तुंगनाथ आहे. जर तुम्ही केदारनाथला वरती जाल, चोपता एक ठिकाण आहे, त्या साईडला तुम्हाला उतरता येईल आणि जिथून तुम्हाला तुंगनाथ करता येईल. पंचकेदारचा एक पार्ट आहे. प्रवास वर्णनाच्या पुढच्या भागात भेटू हिमालयातील एक भन्नाट ट्रेक सोबत. यमुनोत्रीला जातानाच्या ट्रेकवर कधी काळी झाला असेल लँडस्लाईड. हे बघा, ऑलमोस्ट 4.5 किलोमीटर आलेलो आहे.